शपथविधी सोहळ्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा होतोय। तिसऱ्यांदा ते शपथ घेतील, तर त्या सोहळ्यासाठी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे दाखल झाले आहेत। शिंदेंना एक कॅबिनेट मंत्रीपद जे आहे ते मिळालेलं आहे। तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद या ठिकाणी मिळालंय। त्यामध्ये प्रतापराव जाधव यांची मंत्रिपदी वर्णी लागलेली आहे। एका सर्वसामान्य शिवसैनिकाला या ठिकाणी मंत्रिपद दिल्याचं भावना श्रीकांत शिंदे यांनी नुकतीच व्यक्त केलेली आहे। ही दृश्य आपण पाहतो आहोत। एकनाथ शिंदे यांचं स्वागत आता राजधानी दिल्लीमध्ये होत आहे। तर शिंदे गटाला एक मंत्रिपद कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये प्रतापराव जाधव यांना हे कॅबिनेट मंत्रिपदी त्यांची वर्णी लागली आहे। तसंच शिंदेचे 7ही खासदार या सोहळ्यासाठी इथे उपस्थित आहेत। लोकसभेमधले शिंदे गटाचे गटनेते श्रीकांत शिंदे, नरेश मस्के जे पहिल्यांदाच ठाण्यामधून खासदार झाले ते सुद्धा या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। धैर्यशील माने यांचं देखील नाव मंत्रिपदासाठी चर्चेत होतं, मात्र अखेर प्रतापराव जाधव यांना शिंदे गटाकडून मंत्रिपदाची संधी देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतापराव जाधव यांचं अभिनंदन देखील केलेलं आहे आणि शिंदेचे सर्वच खासदार आता या शपथविधी सोहळ्यासाठी राजधानी दिल्लीमध्ये उपस्थित आहेत। आणि काहीच वेळामध्ये आता नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा सुरू होणार आहे। त्या सोहळ्यामध्ये हे सगळे खासदार सहभागी होणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आपल्या 7ही खासदारांना घेऊन या सोहळ्यामध्ये सहभागी होतील। त्यांनी प्रतापराव जाधवांचं या ठिकाणी अभिनंदन केलेलं आहे। भाजपकडून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे। ते देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर राज्यातून शरद पवार यांना देखील या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे, मात्र शरद पवार हे या कार्यक्रमाला उपस्थित नसतील अशी माहिती आता समोर येते। तर परदेशी पाहुण्यांना देखील या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं आहे। तर राष्ट्रपती भवनाच्या बाहेर या ठिकाणी आपण पाहतो की मोठी तयारी इथे करण्यात आलेली आहे। मोदी 3.0 या मंत्रिमंडळामध्ये कोण कोण असणार याची उत्सुकता आहे। साधारणतः आज 50 मंत्री म्हणजे कॅबिनेट आणि राज्यमंत्री मोदींबरोबर या ठिकाणी शपथ घेणार आहेत। तर देशाचं भवितव्य ठरवणारा असा हा शपथविधी सोहळा, यासाठी देश विदेशातून अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलेला आहे। नक्कीच। तर 2014 मध्ये त्याचबरोबर 2019 मध्ये भाजपला स्पष्ट बहुमत होतं, मात्र या निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळू शकलेलं नाही। त्यामुळे एनडीएचा हा शपथविधी सोहळा खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल। यामध्ये मित्रपक्षांना देखील यावेळी भाजपकडून मोठी संधी देण्यात आली आहे। तर या सोहळ्याची तयारी आपण या ठिकाणी पाहतोय। एक प्रकारे एनडीएचं मोठं शक्ती प्रदर्शन, यामध्ये एनडीएच्या घटक पक्षांना मोठं स्थान असणार। चंद्राबाबू नायडू त्याचबरोबर नितीश कुमार यांचे देखील मंत्री बरोबरीनं या ठिकाणी शपथ घेतील। अशोक चव्हाण देखील या सोहळ्यासाठी या ठिकाणी पोहोचले आपण इथे पाहतोय। तर महाराष्ट्रामधल्या आणखी काही नेत्यांना या ठिकाणी शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे। दरम्यान आज दुपारच्या सुमारास नरेंद्र मोदी यांनी या सर्व नवनिर्वाचित खासदारांची बैठक घेतलेली आहे। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। राष्ट्रपती भवनाची ही दृश्य या ठिकाणी जोरदार तयारी आता करण्यात आली। एक बहुत बड़ा दिन जो इतिहास लिखने को तैयार है। अब से कुछ ही देर में देश के नवनिर्वाचित प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी लगातार तीसरी बार अपनी मंत्रिपरिषद के साथ पद और गोपनीयता की शपथ लेंगे। राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मू उन्हें शपथ दिलाएंगी। पारंपरिक और समारोहिक सज-धज की धूम है। यहां राष्ट्रपति भवन में भव्यता में सादगी है और सादगी में भव्यता। पूरा वातावरण उत्सुकता से भरा हुआ, देश की नई सरकार के शपथ ग्रहण का समय निकट आता हुआ, बेहद खास मेहमानों की मौजूदगी है। यहां पर राष्ट्रपति भवन के प्रांगण की शोभा आज लिख रही है नए उत्कर्षों की कहानियां। नई सरकार का गठन होने वाला है। देश को मिलने वाली है नई ऊर्जा, नवीन संकल्प, नए विचार। This energy, this enthusiasm is राष्ट्रपती भवनाच्या बाहेर या भव्य अशा सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। राष्ट्रपती भवनाची भव्यता दिव्यता आपण या ठिकाणी अनुभवतोय। तशाच अगदी भव्य सोहळ्याची या ठिकाणी आयोजन इथे करण्यात आलेलं आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ठिकाणी पद आणि गोपनीयतेची शपथ मंत्र्यांना देणार आहेत। पंतप्रधान मोदी हे सलग तिसऱ्यांदा
शपथ घेणार आहेत. देशाची धुरा ते पुन्हा एकदा हाती घेणार आहेत. तर या सोहळ्याची संपूर्ण तयारी ही राष्ट्रपती भवनामध्ये करण्यात आलेली आहे. भव्य दिव्य असं हे राष्ट्रपती भवन आता या शपथविधी सोहळ्यासाठी सज्ज झालंय. नरेंद्र मोदी यांच्या 3.0 मध्ये कोणाकोणाची वर्णी लागलेली आहे, किती मंत्री यामध्ये असणार, घटक पक्षांना किती मोठं स्थान यामध्ये देण्यात आलेलं आहे याची उत्सुकता या ठिकाणी ताणली गेली आहे. तर राष्ट्रपती भवनामध्ये ही संध्याकाळ अतिशय महत्वाची असणार आहे, कारण नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांच्यासह जवळपास 55 पेक्षा अधिक मंत्री आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार. नवी ऊर्जा, नवा संकल्प घेऊन नरेंद्र मोदी आपल्या नव्या मंत्रिमंडळासह देशाची धुरा सांभाळणार आहेत. प्रथम मणि का रमणीय होता है, ठीक वही स्थान दुनिया के सबसे बड़े लोकतंत्र भारत की शासन व्यवस्था में प्रधानमंत्री के शपथ ग्रहण समारोह का है. आज की शाम उम्मीदों की शाम है. ये एक नई शुरुआत है टीम इंडिया के करोड़ों सपनों को पूरा करने की दिशा में. ये नया आगाज है संभावनाओं को संभव बनाकर देश को प्रगति के शिखर तक ले जाने का. ये नूतन प्रयास है करोड़ों देशवासियों के आत्मीय स्नेह और समर्थन के प्रति आभार व्यक्त कर उनकी नवी उम्मीदों ऊर्जा, पर नवा संकल्प खरा घेऊन उतरने का. टीम इंडिया नव्या भारतासाठी सज्ज झालेली आहे. सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशाचा हा भव्य दिव्य असा हा सोहळा. The forecourt buzzes with anticipation, thrumming with the energy of a तर nation एनडीए सरकारसाठी ही eager to खरी witness नवी सुरुवात history असणार आहे. unfold. विकसित भारताचा संकल्प पंतप्रधान मोदी यांनी बोलून दाखवला. इतकंच नाही Dignitaries and तर guests सध्याची आपली ही and the जगभरातील atmosphere 5वी अर्थव्यवस्था ती is तिसरी absolutely करण्यासाठी crackling देखील with excitement पंतप्रधान नरेंद्र मोदी and हे आपल्या या नवनिर्वाचित The Rashtrapati मंत्रिमंडळासह Bhavan सज्ज with its होणार. grandeur and timeless 2024च्या elegance या provides शपथविधी the सोहळ्यामध्ये perfect backdrop खरं तर for this auspicious 2047च्या नव्या युगाची, नव्या विकसित देशाची स्वप्न या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. हे लक्ष नरेंद्र मोदी यांच्याकडून ठेवण्यात आले. आशीर्वाद कार्यकर्त्यांना घेतलेली मेहनत ती खऱ्या अर्थानं आज मंत्रिरूपाची शपथ घेत असताना फळरूपाला आली. अशा प्रकारचं त्या ठिकाणी भावना मनामध्ये निर्माण होऊन एक प्रकारचा आनंद आणि समाधान मनाला त्या ठिकाणी वाटतं. भगव्या रंगाचे देख पा रहे हैं स्क्रीन में ये अत्यंत विशेष. तर निर्मला सीतारामन या सुद्धा या सोहळ्यासाठी आता उपस्थित आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक नेते या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलेले आहेत. उन सभी पदनामित नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी जगभरातून त्याचबरोबर देशभरातून तब्बल 8,000 जणांची उपस्थिती असणार आहे. 2047 के कर्णधार हैं. आज का ये समारोह दूरदर्शन, आकाशवाणी और इंटरनेट के माध्यम से ओरिजिनल टेलीकास्ट और प्रसारण के माध्यम से आप तक पहुंच रहा है. आज प्रत्येक देशवासी इस पल में आंखों में देशभक्ति की चमक. मोदींचं सरकार अर्थातच एनडीएचं सरकार आणि मी थेट दृश्य दाखवतोय राष्ट्रपती भवनातली ज्या ठिकाणी हा शानदार असा शपथ विधीचा जो सोहळा आहे तो होणार आहे. आपण पाहतोय हा समोर व्हीव्हीआयपी संपूर्ण हा भाग आहे. त्या भागामध्ये जे मंत्र्यांचे नातेवाईक आहेत किंवा इतर जे अधिकारी आहेत त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. आपण पाहतोय एस जयशंकर जे परराष्ट्र मंत्री होते ते आता काही वेळापूर्वी या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि आपण पाहिलं तर जवळपास 7,000पेक्षा जास्त नागरिक या ठिकाणी बसतील अशी व्यवस्था राष्ट्रपती भवनामध्ये करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे प्रतापराव जाधव असतील, रक्षा खडसे, पियुष गोयल, नितीन गडकरी, रामदास आठवले, त्याचबरोबर इतर जे लोक आहेत ते सगळे मंत्रिपदाची आज शपथ घेणार आहेत आणि देशाच्या वेगवेगळ्या भागामधून हे सगळे जे नागरिक आहेत ते हा शपथविधी सोहळा पाहायला आलेले आहेत. खास करून श्रीलंका, नेपाळ, भूटान, मालदीव या राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष, बांगलादेशच्या शेख हसीना देखील त्या देखील कालच राजधानी दिल्लीमध्ये आलेल्या आहेत आणि आपण जर पाहिलं तर अतिशय उत्तम अशी व्यवस्था जी आहे ती संपूर्ण या भागामध्ये करण्यात आली आहे. कारण प्रचंड उकाडा आहे दिल्लीमध्ये आणि नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी राष्ट्रपती भवनाकडनं घेतली जाते. आपण पाहतोय समोर हेच व्यासपीठ आहे, ज्या व्यासपीठावरून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर 60पेक्षा जास्त नेते जे आहेत ते देखील मंत्रिपद. तर मुख्यमंत्री